स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 53. तात्यांची शांत, सोज्वळ, लाल गोरी मुद्रा, आसुसलेले नेत्र, त्या सौजन्य मूर्तीकडे पाहून पांडुरंग शास्त्रींचं मन काहीसं शांत झालं. पुढे होऊन त्यांनी तात्यांना नमस्कार केला. आज गाडी उशिरा आली वाटतं. नाही, वेळेवर आली. मी तसाच पाठशाळेत गेलो होतो म्हणून उशीर झाला. यापेक्षा अधिक काही बोलण्याच्या मनस्थितीत ते नव्हते, म्हणून त्यांनी मुख्य विषयालाच हात घातला. त्यांनी विचारलं, तात्या, पाठशाळेचा ट्रस्ट करणार आहात का तुम्ही? अरे, रामदास भाईंची तशी इच्छा आहे म्हणून मी मान्यता दिली. रामदास भाई हे पाठशाळेत येणाऱ्या आठवल्यांच्या असंख्य ज्येष्ठ हितचिंतकांपैकी एक होते. आठवल्यांचा आर्थिक प्रश्न कायमचा सुटावा असं त्यांना नेहमीच वाटायचं. अनायसेच 1952 हे साल पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. हे निमित्त साधून पाठशाळेचा ट्रस्ट करावा असं त्यांच्या मनात आलं. गोडसेंच्या पाठशाळेचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतंच. पिकेट रोडवरच्या गोडसेंच्या पाठशाळेचा 1,00,000 रुपयांचा ट्रस्ट करण्यात आला होता आणि त्यांच्या मुलांची निरंतर उत्पन्नाची व्यवस्था लावण्यात आली होती. श्रीमद भगवद्गीता पाठशाळेचाही असाच ट्रस्ट करावा म्हणजे आठवल्यांचाही मासिक उत्पन्नाचा प्रश्न कायमचा सुटेल, या सदहेतूनं रामदासभाईंनी ट्रस्टचा प्रस्ताव तात्यांपुढे ठेवला होता. प्रथम तात्यांना ही योजना मान्य नव्हती, परंतु इतर काही जणांनी सुद्धा तात्यांची समजूत काढली होती. ही कल्पना मान्य झाल्यावर पैसे गोळा करण्याची योजना पुढे आली. तेव्हा तात्या म्हणाले होते, पैसे आपल्याच माणसांकडनं जमा व्हायला हवेत. पांडुरंग म्हणतो, जो पाठशाळेत येतो तो आपला. आपल्या मुलांच्या हितासाठी तात्यांनी ट्रस्टच्या योजनेला मान्यता दिली होती. त्यावर आता पांडुरंग शास्त्री म्हणाले, तात्या, तुम्ही ट्रस्ट करणार आहात, त्यात माझा फायदाच आहे. पण मला मनापासून असं वाटतं की जगात एक तरी संस्था अशी असू देत की जी भगवंताच्या भरोशावर चालेल. पांडुरंग शास्त्री तेवढं एकच वाक्य बोलले आणि तात्यांचं हृदय परिवर्तन झालं. पुढे काहीही न बोलता ते एवढंच म्हणाले, अरे, आणा माझं उपरणं फेटा. तात्यांनी डोईवर फेटा चढवला, गळ्याभोवती उपरणं लपेटलं, उसना पाय बांधला आणि ते तात्काळ तिथून निघाले. पाठशाळेत जाऊन पोचल्यावर रामदासभाई आणि इतर मंडळी तत्परतेनं त्यांच्याजवळ आली. तेव्हा तात्या म्हणाले, ट्रस्टची योजना रद्द समजा. पांडुरंग नाही म्हणतो, मलाही त्याचं म्हणणं पटतंय. ट्रस्टचा विषय तिथेच संपला. कुणीही मग पांडुरंग शास्त्रींना ट्रस्टविषयी आग्रह धरला नाही, कारण त्यांचे ठाम विचार प्रत्येकालाच माहिती होते. एकदा ठरलं म्हणजे ठरलं, त्यात कधी बदल होत नसे. भागवत, पुराणं किंवा गीता सांगून उपजीविका करायची नाही म्हणजे नाही. लहानपणीच ती गोष्ट ठरवून गेली होती. अण्णांचे संस्कार वाया जाणार नव्हते. अण्णा तेव्हापासून सांगायचे, पांडुरंग, तुला मी संस्कृत शिकवतो ते पुराणं सांगण्यासाठी नाही. भागवत कथा सांगून त्यावर उपजीविका सुद्धा करायची नाही. तो उपदेश पांडुरंग शास्त्रींनी तंतोतंत पाळला होता. अतिशय बिकट परिस्थितीत सुद्धा त्यांच्या तत्वाला तडा गेला नव्हता. प्रलोभनं मात्र यापुढेही येतच राहणार होते. भगवद्गीता पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालं होतं. ट्रस्टचा विषय बाजूला गेल्यामुळे पांडुरंग शास्त्रींना मोठं समाधान वाटलं होतं. त्यामुळे पाठशाळेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात ते मोठ्या आनंदानं सहभागी झाले होते. त्या वर्षात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात नचिकेता सारखं नाटकही सादर झालं होतं. परंतु या रौप्य महोत्सवी कार्यक्रमांच्या आनंदावर एके दिवशी एकदम विरजण पडलं. त्या आनंदाला काळजीची किनार लागली. एके दिवशी तात्यांची प्रकृती बिघडली आणि दिवसेंदिवस ती अधिकाधिक खालावत चालली. मधुमेहाच्या रोगानं उग्र स्वरूप धारण केलं होतं. डॉक्टरांची तपासणी चालूच होती. डॉक्टरांनी सर्वांना अखेरीची कल्पना देऊन ठेवली होती.
साऱ्यांनी मन घट्ट केलं होतं, परंतु पेंढीचा बंध शेवटी तुटणारच होता. स्वतः तात्यांना आपल्या अखेरीची कल्पना येऊन चुकली होती. असार अशा मानवी जीवनाच्या प्रपंचाचं तत्त्वज्ञान पाठशाळेच्या व्यासपीठावरून त्यांनी कथन केलेलं होतं. अशा तत्त्वज्ञ पुरुषाला आपल्या अखेरीची कल्पना आली नसती तरच नवल. परस्परांच्या पाठीला पाठ लावून आलेली जन्म आणि मृत्यू ही जुळी भावंड आहेत हे काय त्यांना ज्ञात नव्हतं? ज्याला आरंभ असतो त्याला शेवट असतो, आणि जातं ते मर्त्य शरीर आणि राहतो तो अविनाशी आत्मा, या गोष्टीची त्यांना पुरती जाणीव होती. जन्मभर त्यांनी लोकांना मर्त्य मानवी जीवनाचं ज्ञान दिलं होतं, आणि आता आपल्या सुपुत्राच्या हातात त्या ज्ञानभांडाराची किल्ली देऊन ते अनंताच्या प्रवासासाठी निघणार होते. आपलं सारं आयुष्य त्यांनी माणसाच्या दैवी कल्याणासाठी व्यतीत केलं होतं. आता शांत दांत अवस्थेत ते अनंतात विलीन होणार होते. भक्तीतून मुक्तीकडे ते निघाले होते. जायच्या आदल्या दिवशी दुपारी ते डोळे मिटून स्वस्थ पडले होते. त्यांचे नेत्र पैलतिरी लागलेले असावेत. मुद्रा शांत होती, प्रसन्न होती. एवढेच नव्हे तर मुद्रेवर मंदसं हास्यही पसरलेलं दिसत होतं. कदाचित जुन्या आठवणीत त्यांचं मन मग्न झालं असावं. मृत्यूचं भय मुद्रेवर मुळीच दृग्गोचर होत नव्हतं. एकदम त्यांनी आपले नेत्र उघडले आणि पायागती बघून म्हटलं, कोण रे बसलंय? पांडुरंगना, हे बघ, जो जन्माला येतो तो मरतो, हे तुला सांगायला का हवं? मरण हा एक प्रकारचा आनंद सोहळाच नसतो का? माझ्या बाबतीत तर तो नक्कीच आहे, कारण मी पूर्ण समाधानी आहे. प्रभाकरच्या नोकरीचं तू बघतोच आहेस. मुलींची लग्न झाली आणि आता तू तर फार मोठी जबाबदारी अंगावर घेतली आहेस. मला पाठशाळेची आता मुळीच काळजी नाही. पाठशाळा चालवण्याची पताका तू खांद्यावर घेतली आहेस. दुसरं मला आता काय हवं होतं? बोलताना त्यांना थोडी धाप लागली. काही क्षण ते बोलायचे थांबले. आपले नेत्र त्यांनी मिटून घेतले. मग एकदम नेत्र उघडून ते बोलायला लागले. पांडुरंग, हे बघ, कुसुम आणि शांता यांच्याकडे वेळोवेळी लक्ष दे हं. तुला सांगायला नको. तुझ्या आईकडे तुझं लक्ष असणारच. त्यानंतर जुन्या आठवणीत ते काही काळ रंगून गेले होते. जणू अखेरच्या प्रवासाला जाण्यापूर्वी त्यांनी आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासाची उजळणी केली होती. रोह्याच्या आठवणी काढल्या होत्या. पाठशाळेच्या आठवणींची उजळणी केली होती. त्या आठवणीत पार्वतीबाईही सहभागी झाल्या होत्या. त्या क्षणापर्यंत सहधर्मचारिणी या नात्यानं त्यांनी त्या जुन्या आठवणीत भाग घेतला होता. मुलांनाही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या त्यांना माहीत होत्या. आठवणींचा खजिना रिता होईपर्यंत त्या खजिन्यातून एक एक आठवण बाहेर पडतच होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्यांची वाचा बंद पडली. छाती धडधडत होती, पण धाप कमी झाली होती. शरीराच्या एक एक अवयवातलं त्राण नाहीसं होत होतं. ओठ विलग झाले होते, पण त्यांचे नेत्र मिटलेले होते. आतून जपानुसंधान चालू असावं. तात्या आता काही क्षणांचेच सोबती उरले आहेत हे घरातल्या प्रत्येकालाच समजून चुकलं होतं. पार्वतीबाई बाजूला तोंडाला पदर लावून खाली मान घालून बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्याला गळती लागली होती. अन्य कुटुंबीय मंडळीही नवलकर बिल्डिंगमध्ये गोळा झाली होती. पांडुरंग शास्त्रींनी आपल्या आजोबा आजीचे मृत्यू जवळून बघितले होते, पण त्यावेळी ते लहान होते. पण आताही तात्यांच्या मृत्यूसमोर ते लहान बनले होते. त्यांनी तात्यांच्या पायागती बसूनच गीतेचा 15वा अध्याय म्हणायला प्रारंभ केला. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम्. एक एक श्लोक म्हणताना त्यांच्या मनात मानवी जीवनाचं क्षणभंगुरत्व घोळायला लागलं. जे क्षणभंगूर आहे त्याच्यासाठी शोक तरी कशाला करायचा, हा विचार त्यांच्या मनात स्थिरपत झाला होता. तात्यांचेही ओठ त्या श्लोकांबरोबर हलत होते. 5 श्लोक म्हणून झाले. तात्यांच्या ओष्ठद्वयाची हालचाल बंद झाली. नेत्र एकदम विलक्षण तेजस्वी बनले. दुसऱ्याच क्षणी सारं काही शांत झालं. 65 वर्ष अव्याहत चाललेलं यज्ञकुंड शांत झालं.
आठवले घराण्याचा नंदादीप मालवला. पांडुरंग शास्त्रींच्या मुखातून 15व्या अध्यायातील श्लोकामृत बाहेर पडतच होतं. पांडुरंग शास्त्रींनी तात्यांच्या भालप्रदेशावरून हलकेच हात फिरवला आणि त्यांचे नेत्र मिटले. पार्वतीबाईंना आपला दुःखावेग आवरता आवरेना. सभोवतालच्या नातेवाईकांनाही आपला शोक आवरता आला नाही. शोक भिजल्या आवाजातच पांडुरंग शास्त्रींनी 15वा अध्याय पुरा केला आणि ते पुढच्या व्यवस्थेला लागले. तात्या गेल्यानंतर पांडुरंग शास्त्रींवर सांत्वनपर पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. आठवल्यांच्या घरी रोज पोस्टमन यायचा आणि पत्रांचे गठ्ठे टाकून जायचा. खरोखर तात्यांनी समाजाचं केवढं प्रेम संपादन केलं होतं. प्रत्येक पत्रातून त्या प्रेमादराची साक्ष पटत होती. प्रत्येकानं तात्यांविषयींच्या आपल्या भावना अत्यंत कळकळीनं आणि आपुलकीनं आपल्या पत्रातून व्यक्त केल्या होत्या. सी.डी. देशमुखांनी पांडुरंग शास्त्रींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, तुमचे वडील गेले, रोह्याचं नाक कापलं गेलं. तुमचे वडील गेले, कुलाब्याचा समझोता गेला. तुमचे वडील गेले, मुंबईचं रत्न गेलं. तुमचे वडील गेले, भारताची बुद्धी गेली. अशी हजारो भारंभार भावूक पत्र पांडुरंग शास्त्रींकडे येऊन पडत होती. तात्यांची तेजपुंज जीवनज्योत चिरंजीव बनली होती, अधिक तेजाळली होती. त्यांची स्मृती चिरंतन झाली होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.